मी सामाजिक कार्यकर्ता आहे आणि इतर स्कूल, कॉलेज आणि कारागृह यांच्यामध्ये गांधी विचार प्रचाराचा कार्यक्रम करत असतो. तर कारागृह या विषयावर काही मित्रांनी सांगितले का आपले विचार मांडावे, तर मी तो प्रयत्न करणार आहे. धन्यवाद. तर कारागृह, तर कारागृह ह्या शब्दावरती डिटेल सांगायचं. कारागृह म्हणजे पुनर्वसन सुधारणागृह आणि ह्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एकूण 53 जेल आहेत. 53 जेलमध्ये काही सब जेल आहेत आणि काही सेंट्रल जेल आहेत. सब जेलमध्ये ज्यांच्या तारखा चालू आहेत, कोर्टाला येणे जाणे हे सर्व फायनल नाही झाले, त्यांना ठेवण्यात येते. आणि सेंट्रल जेलमध्ये ज्यांचे न्यायालयाद्वारे शिक्षा लागलेली आहे, केस फायनल झाली आहे, त्यांना ठेवण्यात येते. न्यायालय तिथे पाठवण्यात येते सेंट्रल जेलला. तर सब जेल अत्तर रोड, भाईखेळा असे काही छोटे छोटे सब जेल आहेत. आणि ठाणा, येरवडा, नाशिक, अमरावती, नागपूर, यवतमाळ अशी काही जे आहेत हे औरंगाबाद हे सेंट्रल जेल आहेत. टोटल जेलमध्ये बघितलं तर अत्तर रोड जेलमध्ये 700 बंद्यांना ठेवण्याची काही जागा आहे, परंतु तिथे आता सध्या 2,500च्या आसपास बंदी असतील. आणि ठाणा जेलमध्ये 1100 बंद्यांना ठेवण्याची जागा आहे. आता सध्या तिथेही काही 2,500-3,000च्या आसपास असतील. आणि इकडेही जे आहेत 2,500च्या आसपास हे तलोजा जेल आहे, मोठा आहे, हाय सिक्युरिटी जेल आहे. तिथे 2,500-3,000च्या आसपास बंदी आहेतच. टोटल महाराष्ट्राच्या सगळ्या जेलमध्ये हजारोच्या संख्येने बंदी बंद आहेत. व तिथे त्यांची दिनचर्या, नियम, ते नियम कधीच नियम शिस्त पालन करावं लागते. जेल बोललो तर एकदम स्वच्छतेचा नमुना आहे. तिथे तुम्ही जाल आतमध्ये तर एवढं स्वच्छता असते, बघण्यासाठी जाल कधी तर स्वच्छता आहे. आणि तिथे नियम पाळावा लागतो. बरं, बाहेर आता सध्या आपल्या इथं कोरोनाचा हे प्रादुर्भाव वाढत आहे आणि कोरोनासारखा राक्षस बाहेर फिरत आहे. तर आपण सर्वांनी नियम पाळला पाहिजे. वेळेमध्ये जास्त बाहेर गेलं नाही पाहिजे आणि नियम तोडला नाही पाहिजे. नियम तोडला, शब्दाला अगर बाहेर काढलं तर काय होतं, यम राहतो, तो यम येतो. तसंच यम आपल्याला घेण्यासाठी तयारच आहे. कधी आपण बाहेर गेलो, बारबार मास्क नाही वापरला, सोशल डिस्टन्स नाही ठेवली, तर मग तो आपल्याला घेणार आणि घेऊन आपल्या घरी तो स्वतः येणार. कारण त्याला आपण इन्व्हाइट केलं ना, कारण त्याला तिथे गेलो बाहेर वारंवार आणि मग त्याला घेऊन आला तर आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. परंतु नियम वापस येतो. नियम बाजूला काढला, यम येतो. तर जेलमध्ये ते एवढं जबरदस्त नियम आणि शासन पाळतात. सकाळी तिथे बंदी उघड म्हणजे टोटल गिनती होते. 6:30-6:30ला टोल वाजतो. टोल्याने घंटा होतो, त्याला टोल वाजतो. आणि मग हवलदार तिथे जाऊन गिनती सुरू होते. 1, 2, 3, 4 जोडी बसवण्यात येते. गिनती चालू होते. गिनती 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 60 जोडी. जर किती झाले 60 जोडीने 120 असे करत सगळ्या सर्कल म्हणजे तो एक सर्कल असतो. त्या सर्कलमध्ये 5 बराक असतात, 4 बराक असतात, सर्कल म्हणतात. सर्कलनुसार मग हवालदार जे असतात ते ड्युटीवरती सगळ्या सर्कलमध्ये राहून टोटल घेतात गिनती आणि ती टोटल घेऊन पूर्ण गेटवरती येतात. गेटवरती आल्यावरती ते तिथे आल्यावर त्यांना गेटवर सगळे टोटल देतात आणि मग चेक करतात. रात्री लॉकडाऊन आणि बंदी करताना किती टोटल होती, एवढी जेवढी संख्या होती 2,450 ठीक आहे, चेक करतात आणि त्याच्यानंतर मॅच करतात रात्रीची संख्या आणि आताची सकाळची टोटल बरोबर आहे का. बरोबर असली तर मग ओके करून सही करून ते आणि त्याच्यानंतर 7 वाजता सगळ्यांना टोल वाजतो आणि वापस बॅरॅक ओपनिंग होतो. बराक म्हणजे ज्या सेलमध्ये ते राहतात त्याला बराक म्हणतात. बराक हा 20/80चा असतो.
20/80चा असतो आणि त्याच्यामध्ये काहीतरी 20/80च्यामध्ये पूर्ण बराक असतो. भारत देशामध्ये 1330च्या आसपास जेल आहेत. त्याच्यामध्ये 18,000 महिला बंदी आहेत. 4.5 लाखच्या आसपास पुरुष बंदी आहेत. तर ही आहे जेलची माहिती. धन्यवाद.